पोलीस मित्र संघटनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय म्हस्कर यांच्या मनमानी व गैरकारभाराची चौकशी आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणं कामे दिनांक 25 जून 2026 रोजी दुसऱ्यांदा साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते। 8 दिवसानंतर या उपोषणाला यश आले असून डॉक्टर विजय म्हस्कर यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी डॉक्टर दीपक अडकमोर यांची तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच वैद्यकीय अधीक्षक यांच्या मनमानी व गैरकारभाराची फेर चौकशी करण्यात येणे तसेच कामी तज्ञ समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीकडून चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांच्या उपोषणाला यश आले असून उपोषण स्थगित करण्यात आले आहे। चौकशी व योग्य कायदेशीर कारवाई करण्यात न आल्यास स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करण्यात येईल असाही इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांच्याकडून देण्यात आला। मात्र इतर 3 विभागाच्या विरोधातील उपोषण कार्यालयीन वेळेत सुरू राहतील असे जाहीर केले। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळ।